नमस्कार. सिंगल फेज AC पॅरलल सर्किटमध्ये अतिमहत्त्वाच्या क्वेश्चनपैकी हे दोन प्रश्न घेणार आहेत मी. तर ECN मधला युनिट 2 जो आहे त्यातले दोन थिअरी क्वेश्चन जे की अतिशय महत्त्वाचे आहेत असे दोन प्रश्न आज आपण घेणार आहोत. त्यातला एक म्हणजे कंपॅरिझन बिटवीन सिरीज अँड पॅरलल रेझोनेटिंग सर्किट आणि दुसरं म्हणजे डेरिव्हेशन ऑफ रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. दोन्हीपैकी एक प्रश्न परीक्षेला 4 मार्काला येणार म्हणजे येणारच, 100% येणार. तर बघा, तर आपण 4 कॉलम बनवलेत, एक सिरियल नंबर, एक पॅरामीटर, सिरीज रेझोनेटिंग सर्किट आणि पॅरलल रेझोनेटिंग सर्किट. पहिले रेझोनेटिंग सर्किट काय ते समजून घ्या. रेझोनेटिंग सर्किट म्हणजे असं सर्किट जे काय करतं, युनिटी पॉवर फॅक्टर अचीव करण्याचा प्रयत्न करतं, युनिटी पॉवर फॅक्टरच करतं. म्हणजे डायरेक्ट पॉवर फॅक्टर काय येणार आहे, इकडं पण युनिटी येणार आहे, इकडं पण युनिटी येणार आहे. दोन्हीचा अर्थ एकच. रेझोनेटिंग सर्किट म्हणजे काय, युनिटी पॉवर फॅक्टर अचीव करण्याची प्रोसेस किंवा अचीव केलं जातं. तर बघा, रेझोनेटिंग कंडिशनला इम्पिडन्स, सिरीज रेझोनन्सला इम्पिडन्स किती असते, R=Z असते. आणि पॅरलल रेझोनन्सला याला आपण ZD म्हणतो. काय म्हणतो, ZD. L/CR डिवायडेड बाय L/CR. ओके, L/CR. सो इम्पिडन्स इन सिरीज रेझोनन्स R=Z आणि इम्पिडन्स इन पॅरलल रेझोनन्स इज L/CR. ओके. दुसरं आहे नेचर ऑफ सर्किट. तर ऑफकोर्स जिथं युनिटी पॉवर फॅक्टर येणार आहे तिथं सर्किट कोणतं असणार आहे, रेजिस्टिव्हच असणार आहे. ओके, सिरीज रेझोनन्स असो किंवा पॅरलल रेझोनन्स असो, नेचर ऑफ सर्किट इज ऑलवेज रेजिस्टिव्ह, पॉवर फॅक्टर युनिटी. आता करंट ड्रॉन फ्रॉम द सर्किटमधून किती करंट ड्रॉन होतो, किती करंट फ्लो होतो. तर पहा, याच्यामध्ये मॅक्सिमम करंट फ्लो होतो. का मॅक्सिमम करंट फ्लो होतो, कारण रेजिस्टन्स मिनिमम आहे. रेजिस्टन्स मिनिमम असेल तर करंट हा मॅक्सिमम फ्लो होतो. मग I=V/R, V/Z असतं ना, कारण Z=R म्हणजे I=V/R, मॅक्सिमम करंट फ्लो होतो इथं. आणि इथं इम्पिडन्स कसं आहे, मॅक्सिमम आहे. मग इम्पिडन्स जर मॅक्सिमम असेल तर करंट कसा असेल, मिनिमम असेल. मग हे ZD इथं येईल, म्हणजे I=V/L/CR, I=V/L/CR. आणि L/CR काय आहे, आपलं पॅरलल रेझोनन्सचं इम्पिडन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. आता रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी FR=1/2π√LC. इथं पण तेच आहे आणि इथं पण तेच आहे. FR=1/2π√LC. आयदर सिरीज रेझोनन्स किंवा पॅरलल रेझोनन्स. परीक्षेमध्ये याचं डेरिव्हेशन मात्र विचारल्या जातात, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर मॅग्निफिकेशन. आता इथं काय होतं आहे, करंट हा मॅक्सिमम आहे. करंट मॅक्सिमम आहे तर लक्षात काय ठेवायचं, व्होल्टेज मॅग्निफिकेशन. व्होल्टेज काय होतं आहे, मॅग्निफाय होतं इथं. ओके. आणि इथं करंट कसा आहे, मिनिमम आहे. इथं काय मॅग्निफाय होतं, करंट मिनिमम जो आहे तो मॅग्निफाय होतो. सो मॅग्निफिकेशन ऑफ व्होल्टेज हिअर अँड मॅग्निफिकेशन ऑफ करंट इन पॅरलल रेझोनन्स, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर Q फॅक्टर, क्वालिटी फॅक्टर. तर दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे. Q=1/R√L/C. इथं पण Q=1/R√L/C. त्याच्यानंतर बघा, टाईप्स ऑफ सर्किट. हे ॲक्सेप्टर आहे, हे सर्किट काय आहे, ॲक्सेप्टर आहे. आणि हे काय आहे, रिजेक्ट करणार आहे. तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये आता इथं 8 पॉईंट दिलेले आहेत. एक्सपेक्टेड 4 असतात, पण तुम्ही 8 पॉईंट लक्षात ठेवायचे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 6 तरी आठवतील. कारण जर हा प्रश्न 6 मार्काला विचारला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. समजलं? सो राईट डाऊन फास्ट. तर बघा, आता पॅरलल सर्किटमध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न बघू. काय, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. हा सिरीज रेझोनन्समध्ये पण विचारला जाऊ शकतो किंवा पॅरलल रेझोनन्समध्ये पण विचारला जातो. तर दोन्हीपैकी एक परीक्षेला येण्याची अतिशय दाट शक्यता आहे. तर बघा, वी नो दॅट ॲट पॅरलल रेझोनन्समध्ये जो करंट असतो, कॅपॅसिटिव्ह करंट, IC=IL sin phi L.
आय सी इज इक्वल्स टू काय आय एल साईन फाय एल. पण तुम्हाला माहिती आहे आय एल काय असतं व्ही बाय झेड एल. आय एल म्हणजे काय व्ही बाय झेड एल आणि साईन ऑफ फाय एल म्हणजे काय एक्स एल डिवायडेड बाय झेड एल. तर त्यासाठी तुम्हाला हा इम्पिडन्स ट्रायंगल माहीत असणं गरजेचं आहे. तर हे काय एक्स एल झेड एल, हे आर आणि हे काय एक्स एल. तर अशा पद्धतीने आय एल इज इक्वल्स टू व्ही बाय झेड एल आणि साईन ऑफ फाय एल. तर फाय एल साईन ऑफ फाय एल म्हणजे काय रे कोणा समोरील बाजू भागिले कर्ण. तर एक्स एल डिवायडेड बाय झेड एल. तर आय एल इज इक्वल्स टू व्ही बाय झेड एल. आणि आता बघा इथं काय करायचं आहे ही आय एलची जी किंमत आहे ही किंमत इथं टाकायची आणि झेड एल साईन ऑफ फाय एलची किंमत इथं टाकायची. मग ह्या दोन्ही किंमती इथं टाकल्या तर इथं काय येईल रे व्ही बाय झेड एल येईल. इथं काय येईल एक्स एल डिवायडेड बाय झेड एल येईल. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल व्ही एक्स एल आणि हे झेड एल इंटू झेड एल स्क्वेअर. आता आय सी इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय झेड एल स्क्वेअर इथपर्यंत आले. पण तुम्हाला माहिती आहे आय सी इज इक्वल्स टू काय असतं व्ही बाय एक्स सी. जसं आय एल इज इक्वल्स टू व्ही बाय झेड एल असतं तसंच आय सी इज इक्वल्स टू व्ही बाय एक्स सी. मग असं असताना व्ही बाय आय सी इज इक्वल्स टू व्ही बाय एक्स सी. मग ही व्हॅल्यू इथं पुट करा. मग इथं पुट केल्याच्या नंतर व्ही डिवायडेड बाय एक्स सी इज इक्वल्स टू व्ही इंटू एक्स एल डिवायडेड बाय झेड एलचा स्क्वेअर. मग आता काय करा ही टर्म इथं आणा झेड एल स्क्वेअर इज इक्वल्स टू ही टर्म इथं न्या हे व्ही तर कटून जाईल. मग इथं काय येईल झेड एल स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स एल इंटू एक्स सी. झेड एल स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स एल इंटू एक्स सी. आता एक्स एलला काय लिहिता तुम्ही 2 पाय एल म्हणजे ओमेगा एल आणि एक्स सीला काय लिहिता 1 ओमेगा सी. ओमेगा कटल आणि तुम्हाला माहिती आहे झेड एल स्क्वेअर ह्या फॉर्म्युला इथं काय येईल रे झेड एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर. ही व्हॅल्यू इथं पुट करून द्या. या आर स्क्वेअर जसं तसं घ्या. झेड एलच्या जागेवर काय लिहिणार तुम्ही ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर. मग इज इक्वल्स टू काय इथं काय उरलं एल बाय सी. मग आता हा आर स्क्वेअर इकडं आहे तो तिकडे गेल्यावर काय येईल मायनसमध्ये जाईल. मग ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर इज इक्वल्स टू एल बाय सी मायनस आर स्क्वेअर. आता काय करायचं आहे या टर्मला डिवाइड बाय एल स्क्वेअर. एल स्क्वेअरनी ह्या सगळ्या टर्मला डिवाइड करायचं. मग याला जर डिवाइड केलं तर काय येईल एल स्क्वेअर इथं कटल ओमेगा स्क्वेअरच राहील इज इक्वल्स टू 1 इथं एल स्क्वेअर घेतल्याच्या नंतर 1 एल सी येईल मायनस एल स्क्वेअर जसं तसं. मग आता हे आलं आहे. पण ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय रे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 पाय एफ आर होल स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर आहे ना तो ओमेगाची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 एल सी मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल स्क्वेअर जसं तसं घेतलं आहे. मग आता हे झालं तर काय करा एफ आर इज इक्वल्स टू हे 2 पाय त्याचा स्क्वेअर इकडं आल्यावर काय होईल 2 पाय जाईल. वाटलंच तर इथं एक स्टेप वाढून घेऊ शकतो आपण. काय स्टेप वाढून घेता येईल तर ठीक आहे एक स्टेप अशी वाढून घेऊ आपण एफ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 पाय स्क्वेअर 1 एल सी मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल स्क्वेअर. आता सगळं स्क्वेअरमध्ये स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे काय येईल 1/2 पाय. काय येईल 1/2 पाय अंडर रूट ऑफ 1/LC मायनस आर स्क्वेअर बाय एल स्क्वेअर. आता आर जर खूप लहान जर कन्सिडर केलं आपण आर काय केलं खूप स्मॉल आहे असं कन्सिडर करा. मग ही सेकंड टर्म जी आहे ती सगळी निग्लेक्ट होईल 0 होऊन जाईल किंवा निग्लिजिबली स्मॉल झाली त्याला आपण कन्सिडर करायचंच नाही. तर मग एफ आर इज इक्वल्स टू काय येईल 1/√of एल बाय सी. सो एफ आर इज इक्वल्स टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय सी. ते काय रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी इन पॅरलल रेझोनन्स. पॅरलल रेझोनन्समध्ये हे काय आहे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. समजलं. चला राईट डाऊन लिहून काढा.